आता एक महत्वाची बातमी, डान्स बार सुधारणा विधेयक 2026 विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलंय. मात्र तरी सुद्धा नवी मुंबईमध्ये सर्रासपणे नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सुरू आहेत. लोकशाही मराठीने रिअलिटी चेक केलाय, त्यामुळे हे सत्य समोर आलंय. नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील झोन 1 येथील व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागला. कोपरखैरणे पोलीस स्टेशन हद्दीत स्वागत डान्स बार मधील व्हिडिओ सुद्धा समोर आलाय. तर दुसरा व्हिडिओ हा झोन 3 येथील कामोठे मधील हुक्का पार्लरचा. डान्स बार विरोधी विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले असले तरी सुद्धा नियमांचं उल्लंघन सुरू आहे. नवी मुंबईमध्ये कायदा नियम धाब्यावर बसवले जात आहेत का? नवी मुंबई पोलीस प्रशासनाचे या सर्व गोष्टींना अभय आहे का, हा प्रश्न आता निर्माण होतो. लोकशाही मराठीने वारंवार या संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र तरी सुद्धा थेट सर्रासपणे आता नवी मुंबईमध्ये कायद्याला केराची टोपली दाखवत हे डान्स बार सुरू आहेत. धक्कादायक अशी ही माहिती आहे. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडले. आकांक्षा, आपण पाहतोय खरं तर महत्वाच्या घडामोडी काल अधिवेशनामध्ये पाहिल्या होत्या. मात्र त्यानंतर सुद्धा थेटपणे त्या कायद्याला केराची टोपली दाखवत डान्स बार सर्रासपणे नवी मुंबईमध्ये सुरू आहेत. त्यामुळे नेमका यांना कोणाचा वरदास्त आहे, कोणाच्या पाठिंब्याने हा संपूर्ण गैरप्रकार सुरू आहे, हा प्रश्न निर्माण होतोय. खरं तर कारण आपण गेल्या अनेक महिन्यांपासून या विरोधात आवाज उठवत आहोत आणि अधिवेशनमध्ये सुद्धा हा जो सुधारित कायदा आहे डान्स बार विरोधी तो मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र नवी मुंबईमध्ये जे दृश्य समोर आहे ते म्हणजे की कायद्याचा धाक हा नवी मुंबईतील पोलीस प्रशासनाला राहिला नाही आहे का. कारण कोपरखैरणे झोन 1 या ठिकाणचा जो स्वागत डान्स बार आहे त्यामधले व्हिडिओ जे आपण पाहतो स्क्रीनवर त्यामध्ये सर्रासपणे नियमांचं पायमल्ली केली जाते. यामध्ये जे बारबाला आहेत त्या डान्स करताना पाहायला मिळतात. आणि दुसरा जर व्हिडिओ आपण पाहिलं तर झोन 3 येथील कामोठे येथील आहे हुक्का पार्लरचा आहे. एकीकडे डान्स बारला नियमांचं उल्लंघन केलं जातं, दुसरीकडे हुक्का पार्लर्सला बंदी असताना सुद्धा नवी मुंबईमध्ये अशा प्रकारचे हुक्का पार्लर्स कसे काय सुरू राहू शकतात असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळे या जे डान्स ओनर्स आहेत किंवा मग हुक्का पार्लर्स जे चालवतात त्यांना कोणाच तरी म्हणजे वरदहस्त आहे का किंवा कोणाचे साठे लोटे आहेत का असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय. जर आपण पाहायला गेलं तर नवी मुंबई पोलीस जर त्यांनी जर ठरवलं तर ते या सर्व विरोधात आवाज उठून ते बंद देखील करू शकतात. मात्र जे कायद्यामध्ये सुधारणा झालेली आहे, मंत्री महोदय असतील किंवा मग आमदार असतील ते विधानसभेमध्ये आवाज उठवतात बंद करण्यासाठी जो विधेयक आहे तो मंजूर करण्यात येतो. मात्र नवी मुंबईमध्ये अशा कोणत्याही प्रकारची गोष्ट दिसत नाही आहे. जे आपल्याकडे आज व्हिडिओ हाती लागलेले आहेत ते काल रात्रीचे डान्स बार मधले आहेत, लेट नाईटचे आहेत. त्यामुळे पुन्हा एक नवी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जातात. पाहायला गेलं तर आपण वारंवार या गोष्टी आवाज उठवत आहोत, समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि अधिवेशनमध्ये विधानसभेमध्ये आपल्या बातम्यांची दखल घेऊन कुठेतरी सुधारित कायदा हा केला जातो. मात्र त्याच कायद्याचा विसर हा नवी मुंबई पोलीस प्रशासनाने पडला आहे का असा सवाल आता या ठिकाणी कुठेतरी उपस्थित केला जातोय. करण नक्कीच आकांक्षा, आपण पाहतोय डान्स बार सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. मात्र तरी सुद्धा कालचीच घटना, खरं तर काल ज्या प्रकारच्या घडामोडी घडल्या त्यानंतर सुद्धा आपण जे व्हिडिओ वारंवार समोर आणलेत, पुन्हा एकदा कोपरखैरणे आणि कामोठे परिसरातील हे व्हिडिओ आहेत आणि त्यानंतर आता नेमका हा प्रश्न निर्माण होतोय कोणाचा पाठिंबा आहे. खरं तर दोन्ही सभागृहामध्ये हा विधेयक मंजूर करण्यात आला असला तरी सुद्धा नियमांचं उल्लंघन होतंय. काय सांगशील याबद्दल? कारण खरं तर ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार चालवले जातात, लेडीज डान्स बार चालवले जातात आणि आपण त्याची आकांक्षा, मी काही क्षणासाठी तुला थांबवतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.